गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. इथे जवळच असलेल्या शिवाजी विद्यापीठाच्या गेटला सकाळी फ्रेश अशी भाजी मंडई येत असते. मी पण आज लवकर उठून भाजी मंडई आणण्यासाठी गेले होते. एक आठवडाभराची तरी भाजी मंडई घेऊन आले. आता टोमॅटो नीट करायचं काम हे आमच्या आजीराजकडे दिलं होतं. काही टोमॅटो आमचे कॅरी बॅगमध्ये जात होते आणि काही असेच इकडे-तिकडे पडून राहिले होते. पण तो त्याच्यासोबत खेळत बसला होता. आता दत्त जयंतीनिमित्त मी ही श्री स्वामी चरित्र सारामृत या सेवेला सुरुवात केली आहे. थंडी पण खूप वाढत आहे म्हणून अधिराजसाठी मी स्वेटर ऑनलाईन ऑर्डर केला होता. तोही आज आला. तो आम्ही घालून पाहिला. खूप छान बसला होता. वेदांशला आठवड्यातून 3 दिवस डान्स क्लास असतो म्हणून त्याला आज डान्स क्लासला सोडण्यासाठी निघाले. त्याला डान्स क्लासला ड्रॉप केलं आणि येता-येता त्याला काही बुक्स घ्यायचे होते म्हणून आम्ही दोघंही ग्रंथी एक एक पुस्तक विश्व या शॉपमध्ये गेलो. तिथे गेल्यानंतर खूप बुक्स सर्च केले. त्यानंतर त्याला सायन्स हे बुक आवडलं. आता स्वतःसाठी बुक्स घेतलेत म्हणल्यानंतर तो त्याच्या भावाला विसरत नाही. म्हणून त्याला अधिरासाठी काही बुक्स घ्यायचे होते म्हणून आम्ही आतमध्ये गेलो. तिथे गेल्यानंतर त्यानं काही स्टोरीचे बुक्स पाहिले, काही ड्रॉइंगचे बुक्स पाहिले आणि काही बर्ड्सचे बुक्स पाहिले. पण त्याला कोणतेच आवडलं नाही म्हणून त्यानं स्वतःसाठी कॉम्प्युटर सायन्स आणि अधिरासाठी बर्ड्सचं बुक घेतलं. घरी आल्यानंतर सगळं आवरलं, जेवण झालं. आता जेवतानाची आमची गंमत बघा. ते म्हणतात ना, एका ताटात 2 पिढ्या, हे दृश्य तुम्हाला इथे पाहायला मिळते. आजी-आजोबांच्या संगतीत वाढणाऱ्या नातवाचे बालपण अजूनच स्वादिष्ट होत असते. आजकालच्या पिढ्यातील अंतर जरी वाढत असलं तरी आजी-आजोबा आणि नातू यांच्यातील नातं म्हणजे एक मैत्रीचंच नातं असतं. अधिराज आजी-आजोबांसोबत खूप छान एन्जॉय करतो जेवण. आता नवीन बुक आणलंय म्हणल्यानंतर त्याचं ओपनिंग तर झालंच पाहिजे. बुक खूप आवडलं म्हणून वेदांशने त्यातले काही पेजेस सॉल्व केले आणि त्यानं असा संपवला दिवस. धन्यवाद. असेच माझ्या व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा.